Good morning, good morning, students. After the long gap, we will again start our lectures. Due to my personal reason, I can't post any lectures, and the syllabus almost. So we should again start our syllabi. The फर्स्ट युनिटमधला आपण काय बघतो जो काही बी पॉईंट होता तो आपण बघतो डिफरंट बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये किंवा डिफरंट बिझनेस कंटॅक्समध्ये जे काही तुमचं स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट आहे ते कसं इम्प्लिमेंट केलं जातं अँड हाऊ इट वर्क्स. सो अगेन दी नेक्स्ट टर्म इज दी स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट इन द मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशन और मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री. Everyone knows about the manufacturing firms or manufacturing industry, how it works, how they run, how they execute their plans, and they finalize how the evaluation it will be done. So after so that is the point of the strategic management. Strategic management in the manufacturing industries requires planners to focus on a wide range ऑफ डिपार्टमेंट्स अँड कंपनीज ऑपरेशन्स. स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट काय करतं, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये जे काही तुम्ही स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट इम्प्लिमेंट करताय ते स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट काय करते तर प्लॅनर्सवरती फोकस करते. मग ते प्लॅनर्स कशाचे असतील तर ईच अँड एव्हरी डिपार्टमेंटचे, मग ते मार्केटिंग असेल, ऑपरेशन असेल, प्रोडक्शन असेल, R&D असेल, फायनान्स असेल, ईच अँड एव्हरी डिपार्टमेंट हु इज स्टील वर्किंग फॉर दॅट ऑर्गनायझेशन, त्या सगळ्या डिपार्टमेंटवरती, त्या सगळ्या कंपनीच्या ऑपरेशन्सवरती, ॲक्टिव्हिटीजवरती काय करते तर फोकस करते. काय करते तर स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट. सप्लाय चेन मॅनेजमेंट, मार्केटिंग अँड सेल्स एक्झिक्युटिव्स ऑल्सो मस्ट बी इन्क्लुडेड इन दी ओव्हरऑल स्कीम ऑफ दी कंपनीज फायनल स्ट्रॅटेजिक प्लॅन्स. आणि त्याचबरोबर जे काही सप्लाय चेन मॅनेजमेंट असेल, त्याचबरोबर मार्केटिंग अँड सेल्स एक्झिक्युटिव्ज असेल, हे पण काय करतात तर ऑर्गनायझेशनचे जे काही कंपनीचे प्लॅन्स आहेत त्याच्यावरती काय करते तर वर्कआउट करते. दॅट इज दी नथिंग बट दी स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट इन अ मॅन्युफॅक्चरिंग फर्म. द मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री हॅज मेनी चॅलेंजेस दॅट सम अदर इंडस्ट्रीज डू नॉट हॅव. ऑब्वियसली मॅन्युफॅक्चरिंग फर्मला ॲज कम्पेअर टू IT इंडस्ट्रीज, private sectors, government sectors, financial sectors, non-financial sectors, NGOs, public sectors, या ॲज कम्पेअर टू ऑल दी एस्पेक्ट और ऑल द सेक्टर्स काय असेल की मॅन्युफॅक्चरिंग ज्या काही इंडस्ट्रीज असतात त्यांना काय असतात की हेल्दी इशू, रिस्क, चॅलेंजेस हे काय असतात की जास्त असतात. बिकॉज जे काही तुम्ही ते प्रोडक्ट करताय किंवा प्रोड्यूस करताय, इट ते वर्क करेल किंवा नाही, दॅट इज दी अनदर मेन पॉईंट इन फ्रंट ऑफ देअर ऑर्गनायझेशन. आफ्टर दॅट तुम्ही जे काही प्रोड्यूस करताय मार्केटमध्ये त्याची क्वालिटी क्वांटिटी तुम्ही त्या अमाऊंटमध्ये, त्या रेंजमध्ये मेंटेन करताय की नाही, दॅट इज दी अनदर अस्पेक्ट. ॲज अ रिझल्ट ऑफ these challenges, business leaders in the manufacturing industry need to have a strategic business plan. आणि ह्या सगळ्या चॅलेंजेसचा, या सगळ्या गोष्टींचा विचार करता जे कोणी बिझनेस लिडर्स आहेत त्यांना काय करावं लागतं तर ईच अँड एव्हरी बिझनेस लिडर्स, ईच अँड एव्हरी बिझनेस मॅन्युफॅक्चरर त्याला काय करायला लागतं तर जो काही तुमचा स्ट्रॅटेजिक प्लॅन आहे, जी काही तुमची स्ट्रॅटेजी आहे ती तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये इम्प्लिमेंट करावी लागते. स्ट्रॅटेजिक बिझनेस प्लॅन इन अ प्लेस टू navigate any problems that may arise. Strategic management is essential to operating an efficient, successful manufacturing enterprise. आणि जेव्हा एखादा बिझनेस पर्सन स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट इम्प्लिमेंट करतो त्याच्या ऑर्गनायझेशनमध्ये, तर ऑब्वियसली जे काही त्याचे रिझल्ट्स आहेत, आउटपुट आहे ते कसं असेल तर इफिशियंट, इफेक्टिवली, प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज होत असेल, त्यांची ऑर्गनायझेशनचं आउटपुट मिळत असेल, विजन, मिशन, ऑर्गनायझेशनचे गोल्स, ऑब्जेक्टिव्स ते काय होतात की प्रॉपरली मॅनरने अचीव केले जातात. दॅट इज दी नथिंग बट दी मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री, हाऊ टू डेव्हलप, हाऊ टू इन्व्हॉल्व दी स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट. नेक्स्ट असेल आता स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग. आता हे जी काही स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री इम्प्लिमेंट करते त्यांच्या ऑर्गनायझेशनमध्ये, तर त्याच्यासाठी प्लॅनिंग कसं होत असेल तर स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग इन दी फेज ऑफ मॅन्युफॅक्चरिंग स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट, वेअर दी लीडर्स ऑफ द कंपनी बिगिन टू डिटरमाइन हाऊ द अजेंडा लेड आउट इन द प्रिव्हियस स्टेज. अजेंडा इन द सेन्स की जे काही तुम्हाला तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये वर्कआउट करायचं आहे त्याच्यासाठी लागणारं तुमचं प्लॅन असेल, आफ्टर दॅट प्लॅनिंग तुमचं इम्प्लिमेंटेशन असेल, एक्झिक्युशन असेल, डेव्हलपमेंट असेल, इव्हॅल्युएशन असेल, ऑल द फॉर्म्युलेशन असेल, ऑल द जे काही अस्पेक्ट्स आहेत त्याच्यासाठी तुम्ही क्रिएट केलेला जो काही अजेंडा असेल, जो काही प्लॅन असेल,
प्रिव्हियस इन द सेन्स की स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट इम्प्लिमेंट करायच्या अगोदर तुमची मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री किंवा तुमचं मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशन कसं वर्कआउट करत होतं, त्याच्यातून होणारे बेनिफिट्स काय, आणि आफ्टर द कम अप विथ दी स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट त्याच्यापासून जो काही तुम्ही अजेंडा प्रिपेअर केला आहे किंवा त्याच्यापासून तुम्ही जो काही प्लॅन वर्कआउट करताय त्याच्यापासून होणारे बेनिफिट. सो ॲक्च्युअल परफॉर्मन्स विच कम्पेअर विथ दी स्टँडर्ड परफॉर्मन्स, आणि हे दोन्ही अस्पेक्ट करून काय करताय तुम्ही त्या स्पेसिफिक स्ट्रॅटेजीचं प्लॅनिंग करताय. Previous stage will be executed and why desired results can and should be attained at the results. मी आता सांगितल्याप्रमाणे तुम्ही तुमचे जे काही ॲक्च्युअल रिझल्ट्स आहेत ते काय करताय तर कम्पेअर करताय. कशाशी कम्पेअर करताय तर तुमच्या स्टँडर्ड रिझल्टशी. आणि जेव्हा तुमचे ॲक्च्युअल रिझल्ट हे स्टँडर्ड रिझल्टशी कम्पेअर केले जातात तेव्हा तुम्हाला अंडरस्टँड होतं किंवा तुम्हाला एका स्टेजपर्यंत तुम्ही पोचता की ॲक्च्युली तुम्ही कुठे आहात आणि तो जो काही स्टँडर्ड परफॉर्मन्स आहे तो तुम्हाला कसा कमअप करायचं आहे. कंपनी लीडर्स मे सीक द प्रोफेशनल असिस्टंट ऑफ स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग कन्सल्टंट ड्युरिंग दिस फेज टू हेल्प असर्टन द बेस्ट वे ऑफ मुव्हिंग फॉरवर्ड विथ दी अजेंडा. कंपनी काय करते, एक प्रोफेशनल असिस्टंट फॉर्म करते. कशासाठी, किंवा जे काही प्लॅनिंग आहे विथ द हेल्प ऑफ दॅट पर्सनल कन्सल्टंट किंवा विथ द हेल्प ऑफ दॅट कन्सल्टंट काय होतं की तुमचं ते काही जो काही अजेंडा आहे किंवा जो काही प्लॅनिंग आहे जे काही तुम्हाला वर्कआउट करायचं ते फॉरवर्ड फेजने किंवा ते प्रॉपर मॅनरने कसं करता येतील विथ द हेल्प ऑफ दॅट पर्टिक्युलर प्लॅन असेल किंवा विथ द हेल्प ऑफ दॅट पर्टिक्युलर अजेंडा असेल. दी स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग फेज इज अन इम्पॉर्टंट पिरियड टू सेट अर्ली बेंचमार्क विथ विच टू मेजर दी सक्सेस ऑफ स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट प्लॅन. स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग काय करतं, इम्पॉर्टंट कशासाठी आहे तर एक बेंचमार्क सेट करतं. ते बेंचमार्क इन द सेन्स की मी आत्ता बाबा 25% लेवलला आहे आणि मला 50% जी काही लेवल आहे ती अटेंड करायची किंवा मला ती कॅप्चर करायची. मग तिथंपर्यंत या 25पासून 50पर्यंत मी कसा रनआउट करू शकेल, म्हणजेच 25 पास केल्यावर बाबा डिरेक्टली मी 40ला जाईन की 26ला जाईन, अँड कमिंग विथ दॅट पर्टिक्युलर फॉरवर्डेड फेजेस मी तिथंपर्यंत कसा पोहोचेल. दॅट इज दी मेन पार्ट ऑफ दी काय असेल तुमचं स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग. अँड विथ द हेल्प ऑफ दॅट पर्टिक्युलर स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग वी शुड कॅप्चर द पर्टिक्युलर अजेंडा अँड ऑल्सो जे काही तुमचा सक्सेस आहे, जे काही तुमचा स्ट्रॅटेजिक प्लॅन आहे तो काय होतं की तुम्हाला अचीव करता येतो किंवा कॅप्चर करता येतो, आणि त्याच्यानुसार होणारा जो काही 100% सक्सेसफुल रिझल्ट आहेत तेही तुम्हाला गॅदर होत आहेत. दॅट इज दी पार्ट ऑफ दी स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग. नेक्स्ट काय असेल तुमचं तर प्लॅन इम्प्लिमेंटेशन. आता प्लॅन तर केला आहे, स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग केलं आहे, आता ते तुम्हाला काय करायचं आहे, इम्प्लिमेंट करायचं आहे तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये इन द सेन्स की मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये. Implementing the plan occurs only after proper agenda setting and strategic planning is in a place. आता तुम्हाला जो काही प्लॅन तुम्ही जो काही इम्प्लिमेंट केलेला आहे, म्हणजे जो काही तुम्ही आत्ता प्लॅन सेटिंग केलेला आहे तो प्लॅन तुम्हाला काय करायचं आहे, इम्प्लिमेंट करायचं आहे. मग तो प्लॅन कधी इम्प्लिमेंट होईल, जेव्हा तुमचं प्रॉपर सेटिंग असेल, प्रॉपर प्लॅन असेल, त्याच्यासाठी प्रॉपर असणारं वर्कआउट असेल, मॅनपॉवर असेल, कॅपिटल असेल, फायनान्स असेल, ऑल द ॲस्पेक्ट जेव्हा प्रॉपरली मॅनरने रेडी असतील किंवा प्रॉपरली प्लॅनिंग असतील, त्या प्रॉपरली प्लेसवरती ते प्लेस झालेले असतील, या सगळ्या गोष्टी किंवा विथ द हेल्प ऑफ दॅट ऑल पर्टिक्युलर ईच अँड एव्हरी अस्पेक्ट, तेव्हा तुमचा काय होईल तर प्लॅन असेल, वर्कआउट असेल, ते तुम्हाला त्या स्पेसिफिक मॅनरनंतर त्या स्पेसिफिक टाईम स्पॅननंतर तुम्हाला काय करता येईल तर इम्प्लिमेंट करता येईल. It is essential for manufacturing personnel and operations management to frequently test the real world results versus the expected results of the strategic management plan. जसं आपण बघतो की आपण आपला कम्पेअर करतो आपला परफॉर्मन्स, ॲक्च्युअल परफॉर्मन्स कम्पेअर करतो स्टँडर्ड परफॉर्मन्सशी. म्हणजेच रिअल वर्ल्ड द टेस्ट इन द सेन्स की जे ॲक्च्युअली तुम्हाला 100% तुमचं आउटपुट कुठेपर्यंत आहे, म्हणजे तुमच्या ऑर्गनायझेशनचं व्हिजन मिशन काय आणि आत्ता तुम्ही सध्या कुठे वर्कआउट करताय आणि त्या व्हिजन मिशनपर्यंत तुम्हाला कसं पोहोचता येईल. जो काही तो मधला इन बिटवीन पाथ आहे त्याच्यातून तुम्ही कोणकोणत्या स्टेपने फॉरवर्ड करून जाणार, दॅट इज दी पार्ट ऑफ दी स्ट्रॅटेजिक इम्प्लिमेंटेशन. प्रॉपर स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट इन द मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस शुड ऑल्सो इन्क्वायर व्हाय द रिझल्ट्स अटेंड व्हॅरी. त्याचबरोबर स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट मॅन्युफॅक्चरिंग बिझनेसमध्ये काय करते, जे काही रिझल्ट्स येतात प्रॉपर रिझल्ट्स
ते इन्क्वायर करते, ते क्रॉस चेक केले जातात की हे रिझल्ट्स व्हॅरी, म्हणजे यामध्ये काही व्हॅरिएशन्स चेंज होऊ शकतात की इट इज अन फिक्स इन मॅनर, वेदर पॉझिटिव्हली ऑर निगेटिव्हली फ्रॉम द स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट प्लॅन्स एक्सपेक्टेड रिझल्ट. जोपर्यंत त्यांना इन द सेन्स की मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीला जे काही एक्सपेक्टेड रिझल्ट्स भेटत नाहीत, तोपर्यंत जे काही रिझल्ट्स आहेत, जे काही फायनल आउटपुट आहे ते व्हॅरी केलं जातं. मग ते पॉझिटिव्हली वर्कआउट होत असेल किंवा निगेटिव्हली वर्कआउट होत असेल. आणि ॲक्च्युली जोपर्यंत ते पॉझिटिव्हली मॅनरने वर्कआउट होत नाही, तोपर्यंत ते रिझल्ट प्रॉपरली मॅनरने व्हॅरी केले जातात. This information is vital in adjusting the strategic management plan. That is the part of the plan implementation. आता तुम्ही प्लॅन सेटिंग केलं आहे आणि आफ्टर दॅट द पर्टिक्युलर प्लॅन सेटिंग द नेक्स्ट स्टेप विल बी दी प्लॅन इम्प्लिमेंटेशन. आता प्लॅन इम्प्लिमेंट तर केलं आहे, आता तुम्हाला काय करायचं असेल तर त्याचं इव्हॅल्युएशन करायचं असेल. नेक्स्ट आहे तुमचं प्लॅन इव्हॅल्युएशन अँड ॲडजस्टमेंट. द इन्फॉर्मेशन ग्लीन फ्रॉम मॉनिटरिंग अँड displaying the success or failure of the strategic management plan is a vital piece of a manufacturing strategic management. आफ्टर दी प्लॅन इम्प्लिमेंटेशन जे काही तुम्हाला अचिवेबल रिझल्ट्स इन हँड होणार आहेत, त्यातून तुम्हाला समजणार आहे की आपला जो काही प्लॅन आहे, आपलं जे काही मॉनिटरिंग आहे, आपलं जे काही डिस्प्रिंग आहे, या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्यातून आपल्याला सक्सेस भेटलं आहे की आपण फेल्युअरमध्ये गेलो आहे. म्हणजेच आपल्या ऑर्गनायझेशनला हा लॉस झालेला आहे की आपलं ऑर्गनायझेशन इन द प्रॉफिट मॅनरमध्ये आहे. दिस इन्फॉर्मेशन डिरेक्टली अफेक्ट्स हाऊ द लीडर्स ऑफ द बिझनेस इव्हॅल्युएट द प्लॅन अँड दी ॲडजस्ट प्लॅन टू फाईन ट्यून द रिझल्ट्स अचिव्ड. आणि जेव्हा तुम्हाला समजेल की तुमचं ऑर्गनायझेशन सक्सेसमध्ये आहे, तेव्हा तुम्ही काय करणार, किंवा एखादी मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री काय करत असेल तर आणखीन त्याच्यातून आपल्याला कसे बेनिफिट्स कॅप्चर करता येतील, फोकस ऑन दॅट पर्टिक्युलर प्लॅन. अँड व्हेन समजा एखादी अशी कंडिशन आली, अशी सिच्युएशन क्रिएट झाली तर तुम्हाला तिथे फेल्युअर फेस करावं लागले, तर त्या फेल्युअरमधून तुम्हाला राईट पाथ कसा सर्च करायला येईल किंवा राईट पाथ तुम्हाला कसा फाइंड आउट करता येईल. आणि त्याचबरोबर ऑर्गनायझेशनचे जे कोणी लीडर्स आहेत त्यांच्याकडून तो प्लॅन कसा इव्हॅल्युएट करता येईल आणि त्या प्रॉपर प्लॅनमध्ये तो कसा फिट करता येतील आणि त्याच्यानुसार जे काही तुमचे रिझल्ट्स आहेत सेट केलेले ते कसे अचीव करता येतील ह्याच्यावर तुम्ही काय करणार की फोकस करणार. म्हणजे अगेन दी नेक्स्ट स्टेप विल बी दी ॲक्च्युअल परफॉर्मन्स विल बी कम्पेअर्ड विथ दी स्टँडर्ड वन्स. दिस ॲडजस्टमेंट इज अ की कंपोनंट ऑफ this adjustment is a key component of a successful long term manufacturing strategic management प्लॅन. आणि ह्या सगळ्या गोष्टी किंवा हे जे काही इव्हॅल्युएशन आहे, इव्हॅल्युएशन थ्रूमध्ये काय कळतं आपल्याला की आपण आत्ता कुठे आहोत आणि आपल्याला काय करायचं आहे. म्हणजे ॲक्च्युअल आपण काय करतोय आणि आपण सेट केलेले जे काही स्टँडर्ड आहेत ते कुठे आहेत किंवा काय आहेत. दॅट इज दी पार्ट ऑफ दी स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट इन अ मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज. कळलं. पहिल्यांदा काय करावं लागतं आपल्याला, किंवा मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री काय करते, एक अजेंडा क्रिएट करते किंवा एखादा प्लॅन क्रिएट करते. त्या प्लॅननुसार सगळं वर्कआउट करून प्लॅन करून तो प्लॅन कसा इम्प्लिमेंट करता येईल, विथ द हेल्प ऑफ लीडर्स असतील, एम्प्लॉईज असतील, विथ द हेल्प ऑफ रिसोर्सेस असतील, तो प्रॉपर कसा फिट करता येईल. आपण ॲक्च्युअली वर्कआउट काय, ऑब्जेक्टिव्ह सेट करून, गोल सेट करून आफ्टर दॅट द प्लॅन सेटिंग. नेक्स्ट स्टेप काय असेल तर तुमची प्लॅन इम्प्लिमेंटेशन असेल. आता तो प्लॅन तर आपण सेट केला आहे, परत आपल्याला तो काय करायचा आहे तर फिट करायचा आहे, म्हणजेच इम्प्लिमेंट करायचा आहे. आणि आफ्टर दॅट वेन यू कम अप विथ दी प्लॅन इम्प्लिमेंटेशन, प्रॉपर इम्प्लिमेंटेशन ऑफ दॅट पर्टिक्युलर प्लॅन, तर नेक्स्ट स्टेप इज दी इव्हॅल्युएशन. म्हणजेच तुम्ही ॲक्च्युअली काय वर्कआउट करता आणि तुमचं फायनल गोल काय, दॅट इज दी ॲडजस्टमेंट अँड दी प्लॅन इम्प्लिमेंटेशन. एखाद वेळेस जर सक्सेस मिळालं तर तुम्हाला आणखीन बेनिफिट्स कसे गॅदर करता येतील ह्याच्यावरती फोकस करणार आहात तुम्ही. आणि फेल्युअर जर तुम्हाला फेस करावं लागलं तर तो प्लॅन प्रॉपरली मॅनरने कसा फिट आउट करता येईल, रिस्ट्रक्चर कसं करता येईल, मॉनिटर कसं करता येतील, फोकस कसा करा येईल, दॅट इज दी पार्ट ऑफ दी मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट कशी इम्प्लिमेंट होते ते. आफ्टर दॅट दी नेक्स्ट पॉईंट इज दी सर्व्हिस ऑर्गनायझेशन इन दी स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट. तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. थँक्यू.